गुणलेखक अगदी आपल्या अधूपणा त्याने स्कोरिंगच्या मार्फत लपवलेला आहे. कारण माणसाचं शरीर हे खंबीर असणं तितकंच महत्त्वाचं आहे, तितकं महत्त्वाचं त्याचं मन खंबीर असणं महत्त्वाचं आहे. मनाने खंबीर असे अल्पेश गायकवाड यांनी खरं तर आपल्या व्यंगावर विजय मिळवून आज महाराष्ट्रामध्ये नाव लौकिक केलेलं आहे. अल्पेश पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा असतील आणि समालोचन कक्षामध्ये आपलंही मनस्वी हार्दिक स्वागत. ओम फोटोच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण लाईव्ह पाहत आहेत मित्र. अनिल केणी आणि त्यांच्या पूर्ण टीमचे आपण अभिनंदन करूया, आभार मानूया. अगदी माफक दरामध्ये ही लाईव्ह टेलिकास्ट त्यांनी आपल्यासाठी प्रस्थापित केली. वेलकम रविदादा पाटील, चौथा हिरवा मानकोळी बी संघाचे सर्व आपलंही या स्पर्धेमध्ये मनस्वी हार्दिक स्वागत आहे. खरं तर चौथा हिरवा मानकोळी ए आणि बी संघाने खूप मेहनत घेतलेली या स्पर्धेसाठी. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या म्हात्रे सर, लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. यानंतरचा जो सामना आहे गावदेव स्पोर्ट पूर्णा आणि वीर तानाजी दापोडे, जॉली स्पोर्ट कामतगर जय गावदेव वडुनवगर, स्वयंभू स्पोर्ट पायगाव जय बजरंग गोरसई आणि मरुआई दिवे वर्सेस चौथा हिरवा मानकोळी बी. आजच्या रजनीमधील शेवटचे 5 सामने शिल्लक आहेत. जय हनुमान सरवली वर्सेस जोशीलन भादवड आता आपण सामना पाहणार आहात. गावदेव स्पोर्ट पूर्णा वर्सेस वीर तानाजी दापोडे यानंतरचा सामना. त्यानंतर जॉली स्पोर्ट कामतगर आणि जय गावदेव वडुनवगर एक जबरदस्त मुकाबला तुमच्यापर्यंत येणार आहे. त्यानंतर स्वयंभू स्पोर्ट पायगाव जय बजरंग गोरसई आणि मरुआई दिवे आज शेवटच्या सत्रामध्ये आपण शेवटचा सामना पाहणार आहोत. चौथा हिरवा मानकोळी बी. बॅटर पाठवा लगेच, चला बॅट्समन लगेच चला. यापुढे जोही संघ उशीर करेल त्या संघाला 3 बॉलची पॅनल्टी देण्यात येईल आणि बॉलची पॅनल्टी खूप धोकादायक असते मित्रांनो. एक वेळ जोशीलन भादवड बी आणि जय हनुमान सरवली हा सामना आपण पाहतायत मित्र. जय हनुमान सरवली संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि यानंतर मात्र आपण पाहणार आहोत बॅटिंग 2 बॅट्समन करण्यासाठी उतरलेले आहेत. सामन्याला सुरुवात होते. 2 फलंदाज आपण पाहतोय. जोशीलन भादवड बी सलामीची जोडी खेळपट्टीवर आपण पाहतोय. महेश पहिला चेंडू शॉर्ट ऑन पूल केलेला आहे, मात्र त्या ठिकाणी आपण पाहतोय की गॅप शोधता आलेला नाहीये आणि 1 धावेने धावसंख्येचा श्रीगणेशा केला जातोय जोशीलन भादवड बी संघाच्या. महेश आणि आय थिंक सतीश आहे. वेलकम, नक्कीच या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आनंददादा पाटील. खरं तर प्रीमियर लीग नवीन 40+ ज्यांनी पहिल्यांदा दाखवली असे आनंददादा पाटील या ठिकाणी उपस्थित झालेत. आपलं हार्दिक स्वागत. या ठिकाणी मात्र लाभ केलेला आहे चेंडूला. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय.
सिंगल आले आणि सिंगलला लगेच डबलमध्ये परिवर्तन केलं. खरं तर आनंददादा पाटील यांची खूप इच्छा असते की प्रीमियर लीग भरवावी. पंडित त्या ठिकाणी आहेत, पंडित गुळवी. यस, मात्र आनंददादा पाटील यांच्या सहकाऱ्यांच्या समवेत मागच्याच आठवड्यात आपण मागच्या म्हणजे 15 दिवसापूर्वी आपण नमो चषक 2024 बघितला. त्यानंतर रजनी क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. जोशीलन भादवड बी वर्सेस जयनमान सरवली हे दोन संघ खेळताना पाहतोय. हो, चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू आहे. गुडलँड स्पॉटवर पडल्यानंतर चेंडू थोडासा उसळला होता. खरं तर फलंदाजाची अपेक्षा होती की चेंडू बॅटवर येईल, परंतु ती अपेक्षा फोल ठरली. डॉट चेंडू जातोय. 3 चेंडू टाकून झालेले आहेत आणि 3 चेंडूमध्ये 3 धावा खर्च केलेल्या आहेत भरत पाटीलने. चांगली गोलंदाजी करतोय. फुल टॉस चेंडू, इथे मात्र चेंडूला ड्राईव्ह केलेला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चूक करतोय. त्या चुकीचा मात्र फायदा मिळत नाहीये. आज खरं तर आमचे बंधू योगेश चिकणे यांनी प्रेक्षकांना प्रभावित केलं. खरंच मलाही बऱ्याच जणांनी सांगितलं की खूप चांगली योगेश चिकणे यांच्याकडून गोलंदाजी झाली. अगदी लेग स्पिन गोलंदाजी पहिल्यांदाच नव्हे तर या अगोदरही त्यांनी टाकलेली होती आणि नक्कीच त्यांची तारीफ झाली. खरं तर स्पिन गोलंदाजी 40+ क्रिकेटमधून नामशेष झालेले योगेश चिकणे यांनी चांगली गोलंदाजी केली. इथे मात्र रिव्हर्स स्वीप, जबरदस्त फटका. चेंडू जातोय गली क्षेत्रामधून, सरळ सीमारेषा पार, येतोय चौकार. चांगला चौकार होता. इथे पाहतोय आपण की रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न, स्विच झाला होता पूर्णपणे फलंदाज आणि त्यानंतर त्याने बॅटवर अगदी मिडल ऑफ बॅट चेंडू घेतला होता आणि त्यानंतर चेंडू सरळ पाठवून दिला होता सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. या 4 धावाने धावसंख्या धावफलकावर लागते ती. भरत पाटील आपण पाहतोय चांगली गोलंदाजी केल्यानंतर कुठे ना कुठे त्याच्यावर आक्रमण केलेले. अगेनचं स्पिन खेळून काढलेला हा चेंडू, महेशच्या बॅटमधून आलेला हा चौकार. पंडित गुळवी आणि महेश ही जोडी खेळपट्टीवर आहे. ऐतिहासिक गुरुदत्त चौथा हिरवा क्रीडानगरीमध्ये आपण ही स्पर्धा पाहतायत. अध्यक्ष चषक 2024. उर्ध्व विकेट गोलंदाज पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप केलेला आहे. यावेळी मात्र पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाला टाकून चेंडू सुपर सुपर बॅटिंग बाय महेश. काय लाजवाब दोन्ही फटके होते. सरळ बॅटने जमत नव्हते त्यांना नक्कीच मिडल ऑफ बॅट घेताना बॉल, परंतु त्यानंतर आपण पाहिले दोन्ही चेंडू अगदी स्विच हिट केले, रिव्हर्स स्वीप केले आणि दोन्ही चेंडूंना पाठवून दिलं सीमारेषेच्या बाहेर चौकारांसाठी. पहिलं षटक संपलं, पॉवर प्लेचं षटक संपलं आणि पॉवर प्लेच्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर लागलेले तर बिनबाद 12. एक चांगली महत्त्वपूर्ण सुरुवात करून दिलेली. 45च्या खेळाडूंना काय हवं असतं, कर्णधारांची हीच अपेक्षा असते की तुम्ही 10 ते 12 धावा पहिल्या षटकात करा. त्यानंतर जे 40चे खेळाडू असतात त्यांच्यावर जबाबदारी असते. या दोन्ही फलंदाजांनी इथे जबाबदारी आपली अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडलेली. खास करून महेशचं आपण कौतुक करूया, कारण महेशच्या बॅटमधून ते जे 2 चौकार आले अगदी लाजवाब चौकार होते. धावसंख्या धावफलकावर 12 लागलेले. यानंतरचा सामना आपण पाहणार आहोत. गावदेवी स्पोर्ट पूर्णा वर्सेस वीर तानाजी दापोडे. क्या बात आहे. राजन पाटील याची धुव्वाधार फलंदाजी मागच्या सामन्यात आपण बघितली. दिनेश पाटील यांचंही आगमन झालेलं आहे. दिनेश पाटील असोत, जितू गवली असोत, मडवी दीपक मडवी असोत, यांना भुरळ घातलेले खरं तर नवीन 40+ क्रिकेट संघटनेने आणि या खेळाने. म्हणूनच यावर्षी बरेचसे आपले रेग्युलरचे जे खेळाडू होते ते 40+ क्रिकेटमध्ये, खास करून नवीन 40+ क्रिकेट संघटनेमध्ये सामील झालेले आहेत. खरं तर या खेळाडूंच्या येण्यामुळे नवीन 40+ क्रिकेट संघटनेचं नाव लौकिकही वाढलेलं आहे आणि त्यानंतर नवीन 40+ क्रिकेट संघटनेला नक्कीच एक झळाळी प्राप्त झालेली आहे. जबरदस्त जबरदस्त कामगिरी या सर्व खेळाडूंची आपण या सीझनमध्ये पाहतोय. लाभ केलेल्या चेंडूला स्क्वेअर क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. सिंगल तर नक्कीच येईल. चांगलं क्षेत्ररक्षण, दुसरी धावेचा प्रयत्न होतोय. दुसरी धाव पूर्ण करतील का दोन्ही फलंदाज? क्षेत्ररक्षकाची आणि त्यानंतर दोन्ही फलंदाजांची दमछाक आपण पाहतोय. आणि अशा प्रकारे बघूया पंच काय सांगतायत. 4 धावा पंच यस धावून आय थिंक 4 धावा पूर्ण केलेल्या आहेत.
क्या बात आहे, क्या बात आहे. मागचा अध्यक्ष चषक जर बघितला असेल मित्रांनो, तर प्रत्येक संघाला 11 कोंबडे देण्यात आले होते. 12 कोंबडे एक राखीव खेळाडूसाठी होतं. यानंतर या स्पर्धेचं मुख्य आकर्षण आहे की 12 जणांना 12 हॉट ड्रिंकही मिळणार आहेत. क्या बात आहे. उद्यापासून सुरू होणार आहे जल्लोष, खरा जल्लोष. उद्या बरेचसे हल्दी आहेत आणि हल्दीमध्ये जाऊ नका, तर इथे या, कारण इथे खरा जल्लोष आहे. नवीन 40+ क्रिकेट संघटनेची मानाची स्पर्धा आपण पाहतोय, अध्यक्ष चषक 2024. आणि सन्माननीय अध्यक्ष सन्माननीय श्री गणेशजी केणी साहेब जिग्यादादा यांच्याकडून ऑफर आहे की 12 जणांना 12 हॉट ड्रिंक या ठिकाणी पुरवले जातील. क्या बात आहे. राखीव पीत नाही त्यांना नक्कीच हल्दीमध्ये बघितलं ना, पहिल्यांदा सोय कोणाची होती ती. येस, नो ड्रिंक्स वाल्यांना दंड आहे, उलट त्यांनी द्यायचे आहेत असा दंड लावलेला आहे. ओव्हर द विकेट गोलंदाज रवी चौधरी. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप. काय जादू आहे रवी चौधरीच्या या चेंडूंमध्ये. काहीसा तो येतोय फास्ट असं वाटतंय की फास्ट चेंडू करेल की काय, त्यानंतर मात्र गतीमध्ये कुठे ना कुठे तो परिवर्तन करतोय. दोन्ही चेंडू बघा, दोन्ही चेंडूचा जर विचार केला तर दोन्ही चेंडूमध्ये त्याने परिवर्तन, गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. चांगली गोलंदाजी पाहतोय रवी चौधरीची. यस यस, यावेळी मात्र हाफ वॉली दिली होती आणि हाफ वॉली खूप डेंजरस असते. षटकार चौकार येऊ शकतो, परंतु त्याच अनुषंगाने जर बघितलं तर हाफ वॉली चेंडू फलंदाजासाठी थोडासा धोकादायक असू शकतो. इथे 3 चेंडू डॉट. क्या बात आहे, जबरदस्त गोलंदाजी. शॉर्ट पिच चेंडू, इथे मात्र पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. धावबाद होईल का फलंदाज. येस, बॅट्समन इज गॉन. पंडितला पॅव्हेलियनचा रस्ता पकडावा लागेल. बघूया आपण कशा प्रकारे हा चेंडू फिनिश केला होता. धावसंख्या धावफलकावर लागलेली 17-17. 2 षटकं संपलेले आहेत आणि 8.50च्या सरासरीने 2 बाद 17 अशी धावसंख्या धावफलकावर लागलेली आहे. शरद नाना केनी हे जॉईन झालेले आहेत यूट्यूबच्या माध्यमातून. शरद नाना केनी आपल्या या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे, सुस्वागतम. योगेश नाना मात्रे ही जॉईन झालेले आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून, आपलंही हार्दिक स्वागत. जयेश भोईर मॅन फ्रॉम डुंगे हेही यूट्यूबच्या माध्यमातून जॉईन झालेले आहेत. त्यानंतर पंकज भोईर मॅन फ्रॉम राहणाल यांचं या स्पर्धेमध्ये आपण हार्दिक स्वागत करूया. महादेव चौधरी मॅन फ्रॉम पूर्णा, त्यानंतर प्रल्हाद पाटील मॅन फ्रॉम दापोडे, ही सर्व मंडळी या ठिकाणी जॉईन झालेली आहे आणि सामने पाहत आहेत. एकूणच प्रेक्षक संख्या यूट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा पाहणारी प्रेक्षक संख्या वाढलेली. प्रदीप पाटील फलंदाजीसाठी. प्रल्हाद दादा, आपण जर इथे क्रीडा नगरीमध्ये उपस्थित असाल प्रल्हाद पाटील, तर नक्कीच आपण व्यासपीठावर या. आपणास खास करून ससने आमंत्रण दिलं जाते या स्पर्धेचे. 1 मॅन फोकस मॅन जिगेदादा यांच्याकडून. शॉर्ट पिच चेंडू, इथे मात्र टर्न केलेल्या चेंडूला हलक्या हाताने चेंडू फक्त ग्लान्स केला. सिंगल तर नक्कीच येईल आणि सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या धावफलकावर लागली 18-18. खूप चांगली स्पर्धा आपण पाहतोय. अगदी मी कालही म्हटलं होतं की चांदण्यासारखी चांगली रोषणाई, त्यानंतर आदर्शवत खेळपट्टी, अगदी टणक खेळपट्टी आणि गुळगुळीत सपाट मैदान. आणखी काय पाहिजे क्रिकेटला, खास करून 40+ क्रिकेटला. हो, इथे आपण पाहतोय की नक्कीच गली क्षेत्रामध्ये चेंडू गेला होता. रात्रीच ही वेळ असावी, एक चांगला 40+चा सामना समोर असावा, सॉफ्ट ड्रिंक तुमच्या हातात असावं आणि तो सामना तुम्ही टीव्हीच्या माध्यमातून, यूट्यूबच्या माध्यमातून किंवा मैदानात प्रत्यक्ष बघावा. यापेक्षा जीवन कुठलं खुश असेल. आयुष्यामध्ये आणखी काय पाहिजे. आयुष्य खूप सुंदर आहे. अशा स्पर्धा नक्कीच भरवल्या गेल्या पाहिजेत. इथे मात्र चांगला चेंडू अँगल आपल्याला पाहायला मिळतो, अँगल गोलंदाजी पाहायला मिळते जबरदस्त. पूर्ण जर या 3 षटकांचा विचार केला ना तर 5 चेंडू डॉट. क्या बात आहे. आज सरवली संघाची गोलंदाजी खूप चांगली होत आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट भाऊ पाटील यांचा डेड बॉलचा इशारा येतोय.
डेड बॉल नव्हता तर नक्कीच यावेळी मात्र पाहतोय आपण की पुन्हा एकदा डॉट चेंडू. भाऊ पाटील आणि सुनील म्हात्रे ही जोडी ठाणे जिल्ह्यातील एक नावाजलेली जोडी आहे. वैती सर आणि मोरे सर ही जशी नावाजलेली जोडी 40+ नवीन 40+ क्रिकेटमध्ये, तशी सुनील म्हात्रे आणि भाऊ पाटील ही नावाजलेली जोडी. ब्लॅक अँड व्हाईट असं त्यांना प्रेमाने म्हटलं जातं. धावसंख्या धावपलकावर लागलेले 19 तिसरं षटक नक्कीच दादा सुरू आहे. या तिसऱ्या षटकातील 4 चेंडू खेळून काढलेले आहेत. इथे मात्र पाहतो ऑफ स्टंपच्या किंचित बाहेरचा चेंडू आणि तो चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू थोडासा उसळला गेला यष्टीरक्षकाकडे. काय जबरदस्त गोलंदाजी आपण पाहतोय पिंट्या यांच्याकडून. बऱ्याच कालावधीनंतर पिंट्या फॉर्ममध्ये आलेले आहेत. आपल्या नावाला साजेशी गोलंदाजी करत आहेत. वाह क्या बात आहे. फक्त आपल्या षटकामध्ये 5 चेंडूमध्ये 2 धावा खर्च केलेले आहेत. पिंट्या यांचं फॉर्ममध्ये येणं खूप महत्त्वाचं होतं सरवली संघासाठी आणि ते फॉर्ममध्ये आलेले आहेत, खास करून गोलंदाजीच्या फॉर्ममध्ये. चेंडूला फ्लिक केलेलं आहे. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये प्रोटेक्शन आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल मात्र दुसरी धाव पूर्ण होणार नाहीये. सिंगल आली आणि फलंदाज या ठिकाणी होतोय धाव बाद. आज स्थानिक संघ आपण शेवटच्या सामन्यामध्ये खेळताना पाहणार आहोत. चौथा हिरवा मानकोली बी आणि मरवाई दिवे हा आजच्या रजनीतील शेवटचा सामना असेल. परंतु हा सामना तितकाच एंटरटेनमेंट करणारा असेल. स्वयंभू पायगाव वर्सेस जय बजरंग गोरसई त्या अगोदरचा सामना असेल. स्वयंभू पायगाव या संघाकडून दीपक मडवी आणि जितू गवळी या 2 लेजंड क्रिकेटर्सना आपण खेळताना पाहू शकाल. गावदेवी स्पोर्ट पूर्ण संघाचे कॅप्टन आणि वीर तानाजी दापोडे संघाचे कॅप्टन. माझा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर 4 षटकांच्या समाप्तीनंतर आपण लगेच टॉस बॉक्समध्ये टॉससाठी यायचंय. सुधाकर गोलंदाजीसाठी येतोय. 3रं षटक मार्गस्थ आहे. त्यानंतर जॉली स्पोर्ट कामतगार आणि जय गावदेव वडुनगर दोन्ही संघ आपणही तयार राहायचंय. क्या बात आहे. इथे दीपक पाटील यांच्याकडून हॅट्रिक साठी 500 रुपयांचं पारितोषिक सुधाकर साठी जाहीर होत आहे आणि पहिल्या चेंडूवर सुधाकरने दांडी गुल केलेली आहे फलंदाजाची. दीपक पाटील ज्यांच्या पत्नी प्रियंका दीपक पाटील या विद्यमान ग्रामपंचायत सदस्य वडुनगर गावच्या आहेत. नक्कीच दीपक पाटील यांच्याकडून सुधाकर या सुवर्ण संधी हॅट्रिक साठी तब्बल 500 रुपयांचं पारितोषिक. ओव्हर द विकेट इथे गोलंदाजी करताना पहिला चेंडू बुंद्यामध्ये सोडला होता आणि सुधाकरला पहिल्याच चेंडूवर पहिली सफलता प्राप्त झालेली आहे. दिलीप मोरे फलंदाजीसाठी आलेले आहेत. बरेचसे खेळाडू नवनवीन खेळाडू आपल्याला या पूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात. टॉस चेंडू आहे. ड्राईव्ह केलेल्या चेंडूला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. किशोर चौधरी बघा त्यांचंही वय वर्ष मला वाटतं 50 असेल, 45च्या तर वर असतील. उमर 55 की दिल बचपन का. अनेक प्रौढ खेळाडू या नवीन 40+ क्रिकेटमध्ये आहेत. बिचारे खेळतात, कधीही कोणाचा राग म्हणत नाही. कितीही त्यांची नक्कीच थट्टा मस्करी करा, कधीही राग म्हणत नसतात. खरं तर त्यांचा आदर्श इतर खेळाडूंनी घ्यावा जे नेहमीच चिडचिड करत असतात. नेहमीच माझा संघ जिंकावा या त्यांच्या अपेक्षा असतात. त्यांनी तर या खेळाडूंचा नक्कीच आदर्श घ्यावा. सुधाकर ओव्हर द विकेट गोलंदाज तयार. हुक करण्याचा प्रयत्न केला मात्र चूक या ठिकाणी झाली फलंदाजाकडून. किती चेंडू डॉट खेळून काढले या 4-3.5 षटकामध्ये अल्पेश गायकवाड. 9 चेंडू डॉट म्हणजे जवळजवळ 1.5 षटक निर्धाव गेलेले. फलंदाजी तितकीशी चांगली झालेली नाहीये जोशीलन भादवड बी संघाची. शॉट ऑन पूल मात्र पॉवरफुल फटका नव्हता. मिड ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक मिड विकेट सीमारेषेवरून येतोय. सिंगल आली आणि सिंगलच्या मदतीने धावा धावपलकावर लागल्या फक्त आणि फक्त 22.
या अगोदर लो स्कोरिंगचा सामना आपण बघितला, गंगामाता गुंदवली वर्सेस कालिकामाता कालवार. एकतर्फा सामना झाला होता. 24 धावांचं फक्त लक्ष होतं कालवार संघासमोर. हाही सामना लो स्कोरिंगचा दिसतोय, खोदून काढलेला आहे. यानंतरचा मात्र सामना लो स्कोरिंगचा होणार नाही मित्रांनो, कारण यानंतरचा सामना गावदेवी स्पोर्ट पूर्णा आणि वीर तानाजी दापोडे दोन्ही संघात षटकारांचे बादशाह आहेत. दोन्ही संघात हवाई सफर करणारे जबरदस्त फलंदाज आहेत. त्यामुळे हा सामना निश्चितच सोडू नका. जेवण वगैरे झालं असेल, संकष्टीचा उपवास सोडला असेल तर नक्कीच तुमची करमणूक या सामन्यानंतर 100% केली जाईल. दरम्यान 2 धावा या ठिकाणी घेण्याची संधी प्राप्त झाली दोन्ही फलंदाजांना आणि 2 धावा पूर्ण. अशा प्रकारे पाहतोय आपण 4 षटकं संपली आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 25 धावा करून 26 धावांचं लक्ष या इथे जोशीलोन बादवड बी संघाने ठेवलेले जय हनुमान सरवली या संघासमोर. चला लगेच गावदेवी स्पोर्ट पूर्णा संघाचे कॅप्टन आणि वीर तानाजी दापोडे दोन्ही संघाचे कॅप्टन आपण या लगेच टॉस बॉक्स मध्ये. सदानंद माळी राजू यांच्या शुभ हस्ते आपण ही टॉस करणार आहोत. सदाशिव राजगुरू हो चालेल टॉस करून वेल दोन्ही संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. गावदेवी स्पोर्ट पूर्णा आणि वीर तानाजी दापोडे दोन्ही या ठिकाणी मान्यवर उपस्थित आहेत. टॉसची ओळख करून देतो. नवीन 40+ एका बाजूला आणि एका बाजूला अध्यक्ष चषक 2024. तर कॉलिंग कोण करेल, अध्यक्ष चषक किंवा नवीन 40+ असं कॉलिंग करायचं आहे. कॉलिंग कोण करेल? यस, वीर तानाजी दापोडे संघाचे कॅप्टन कॉलिंग करतील. अध्यक्ष चषक असं म्हणणं आहे त्यांचं. यस, आणि नक्कीच त्यांच्या बाजूने कॉल लागलेला आहे. दोन्ही मान्यवरांना विनंती असेल आपण फक्त निर्णय कळवा. क्षेत्ररक्षण करणार, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. कसं वाटतं इथे खेळताना? गुरुदत्त क्रीडा नगरी इथं खेळणं म्हणजे एक स्टेडियममध्येच खेळल्यासारखं वाटतोय. तुमचे 2 जे खेळाडू आहेत, राजन पाटील आणि त्यानंतर दिनेश पाटील, यांच्याबद्दल काय सांगाल? कारण रेग्युलर क्रिकेट खेळता खेळता 40+ आपल्या नवीन 40+ची या क्रिकेटर्सना ओढ लागली, त्याबद्दल काय सांगाल? ॲक्च्युली 1 वर्षापासून त्यांच्या मागे लागलो होतो, पण ते जेव्हा ॲड झाले तेव्हापासून एक ॲटोमॅटिक ऊर्जा तयार झाली. प्रत्येक खेळाडूच्या शरीरामध्ये अशी ऊर्जा आली, एनर्जी वाढली ते आल्यानंतर. एक चांगला सामना आम्हाला पाहायला मिळेल. नक्कीच नक्कीच तुमच्या संघालाही खूप खूप शुभेच्छा. अर्धाच टॉस हरलात, प्रथम फलंदाजी करायचे, कसं वाटलं इथं आल्यानंतर? चांगलं वाटते, जर बरं वाटते खेळणं. रात्री पूर्ण टीम आहे तुमची? पूर्ण टीम आहे. समोर एक मातब्बर संघ आहे, त्या संघाला एक चांगली लढत द्याल? हो नक्की. आपल्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा. मित्र, वीर तानाजी दापोडे संघाने टॉस जिंकलेले, प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आणि गावदेवी स्पोर्ट पूर्ण संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलेले आहे. रजनी क्रिकेटमध्ये आपण यानंतर नक्कीच पुन्हा एकदा जाणार आहोत समालोचन कक्षामध्ये. समालोचन कक्षामध्ये सज्ज आहेत कालीरामजी केणी.
थँक्यू सो मच. तर जयगावदेव वडुनगर संघ या ठिकाणी दाखल झालेला आहे. यशवंत पाटील, पप्या काबूकर, अशोक पाटील, योगेश चिकणे, दीपक पाटील यांचं सर्वांचं आगमन झालेलं. आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. पहिला चेंडू आपण पाहतोय पॉईंट क्षेत्रामध्ये खेळून काढलेला आहे. सिंगल आली आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावपलकावर 2 वर पोहोचलेले किशोर चौधरी आणि भरत पाटील ही सलामीची जोडी आपण पाहतोय. सतीश गोलंदाजीसाठी 26 धावांचं लक्ष. नपितुली गोलंदाजी करावी लागेल पॉवर प्लेच्या षटकामध्ये. हो हो, पडल्यानंतर चेंडू बाहेरच्या अंगाला टर्न झाला. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. अगदी खडे खडे चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न केला होता, लेट कट करण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजाने. धावसंख्या 2 स्थिर आहे. 24 चेंडू 26 धावा. ऑफस्टम सोडणारा चेंडू होता आणि यावेळी मात्र पहिल्यांदाच दरवाजा उघडला गेलेला आहे वाईटच्या रूपाने सुनील म्हात्रे सरांकडून. अगदी त्यांची वाईट देण्याची जी अदा आहे ती अदा सर्वच पंचांपासून त्यांना अगदी वेगळं करते. 3 धावा धावपलकावर 4 चेंडू आतापर्यंत खेळून काढलेले आहेत. पॉवर प्लेच्या षटकामध्ये नक्कीच एक चांगली गोलंदाजी आपण पाहतोय गोलंदाज सतीश कडून. पुन्हा एकदा ऑफस्टमच्या बाहेर आणि यावेळी मात्र या षटकात 2दा आपण पाहतोय एक वाईड बॉलची अनोखी अदा. धावसंख्या धावपलकावर 4. खरं तर प्रत्येक माणसाची, प्रत्येक खेळाडूची, प्रत्येक पंचाची, प्रत्येक समालोचकाची वेगळी अशी शैली असते. ओहो, आणि या गोलंदाजाची शैली बघा, काय जबरदस्त चेंडू आहेत. अगदी फलंदाजाला पूर्णपणे नामोहरम करून ठेवलेले आहे. बॅटवर चेंडू येत नाही. सिंगल डबल तर मुश्किल झालेली आहे. मात्र चेंडू पडल्यानंतर काय जबरदस्त जादुई पद्धतीने वळतायत. आणि आता मात्र तिसऱ्यांदा वाईटचा इशारा. अल्पेश गायकवाड, ज्ञानेश्वर मुकादम जेव्हा जेव्हा समालोचन कक्षामध्ये असतात मिश्किली नेहमीच सुरू असते. फुलटॉस चेंडू आहे. इथे मात्र चेंडूला टर्न केलेला आहे. स्क्वेअर लेग सीमारेषेकडे चेंडू ट्रॅव्हल होईल. यस, चेंडू जातोय सीमारेषा पार. येतो या षटकातील पहिला चौकार. 9 धावा धावपलकावर लागल्या. पहिलं जे षटक होतं नक्कीच जोशीलन भादवड संघासाठी त्या षटकामध्ये त्यांनी 12 धावा पूर्ण केल्या होत्या. त्यानंतर जय हनुमान सरवली संघासाठी हे षटक आपण पाहतोय. या षटकामध्ये 9 धावा. वेलकम देवाजी टावरे. पहिली सुरुवात रेग्युलरच्या क्रिकेटरची झाली नवीन 40+ क्रिकेटमध्ये यायची ती देवाजी टावरे यांच्याकडून. आणि त्यांच्या पावलावर पाऊल टाकून त्यानंतर बऱ्याचशा क्रिकेटर्सनी या नवीन 40+ क्रिकेटमध्ये आगमन केलं. खरं तर सुरुवात देवा टावरे यांनी चांगली केली होती. 9 धावा धावपलकावर लागलेले आहेत. 17 धावांची अजून गरज आहे. 18 चेंडू 17 धावांची गरज. समीकरण सोपं आहे, परंतु हे समीकरण जेव्हा सोपं असतं ना तेव्हा गोलंदाज निर्ढावलेले असतात. त्यांना माहीत आहे आपल्याला गोलंदाजी टाकायची आहे. काही चमत्कार झाला तरच आपण वाचू शकतो. आणि फलंदाज थोडेसे सुस्तावलेले असतात. त्यांना माहीत असते 18 म्हणजे जास्त चेंडूमध्ये कमी धावा आपण अगदी आरामात करू शकतो. आणि गाफीलपणा कधी कधी भोवलेला असतो बॅटिंग करणाऱ्या टीमला. धावसंख्या धावपलकावर 9. किरण गोलंदाजीसाठी येतोय. अनिल केनी जॉईन होत आहेत आम्हाला नेहमी, ज्यांच्या माध्यमातून अगदी अल्प दरामध्ये लाईव्ह टेलिकास्ट नवीन 40+ क्रिकेट संघटनेला पुरवले गेलेले. मग दमन चषक असो, चाचणी स्पर्धा असो की अध्यक्ष चषक असो, नवीन 40+ क्रिकेट संघटनेच्या समोर पहिल्यांदा लाईव्हसाठी कुठलं नाव असतं असेल तर ते म्हणजे अनिल केळी यांची ओम फोटो लाईव्ह टेलिकास्ट. किरण गोलंदाजीसाठी येतोय. आशेचा किरणला दाखवावा लागेल आपल्या कर्णधाराला. चला फास्ट करा पंच, आपण फास्ट करा.
लॉप केलेल्या चेंडूला, चेंडू जातोय सीमारेषेकडे, ऑन साईडला खेळून काढलेला आहे. सिंगल तर आरामात होती, त्यानंतर डबल ही अगदी आरामात पूर्ण केली दोन्ही फलंदाजांनी. जास्त काही एफर्ट लावण्याची गरज नाहीये फलंदाजांना, कारण समीकरण खूप सोपं आहे. 17 चेंडू 15 धावांची गरज. सरवली संघाला या सीझन मध्ये आय थिंक पहिला विजय, दुसरा विजय नक्कीच मिळवण्याची संधी, प्राप्त करण्याची संधी आहे. किरण इथे मात्र चेंडू हलू सोडला होता, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात नाहीयेत. चेंडू जातोय स्क्वेअर लेग सीमारेषा पार. भाऊ पाटील यांचा इशारा येतोय चौकार. बघूया आपण कशा प्रकारे थोडीशी क्रीज सोडली होती. चेंडूची फेक करा, चांगल्या चेंडूची फेक करा. हो ते करूच आम्ही, जुनाच देऊ, तसं काय नाही. एकदा चेंडूवर फटके पडल्यानंतर जुना काय नवा काय सारखाच पळत असतो. धावसंख्या धावफलकावर लागलेली आहे 15, फक्त 11 धावांची गरज. खरं तर आयोजकांचा वेळ वाचवणारा हा सामना. यानंतर गावदेवी स्पोर्ट पूर्ण वर्सेस वीर तानाजी दापोडे. वीर तानाजी दापोडे संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आणि गावदेवी पूर्ण संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलेले. गोलंदाज तयार किरण. कट केलेला आहे चेंडूला, दुसऱ्या स्लिप मधून चेंडू जातोय सीमारेषेकडे. दोन धावा पूर्ण आणि 2 धावांनी धावसंख्या धावफलकावर लागते ती 17-17. प्लस क्रिकेटर्सची खूप इच्छा असते की कुठे ना कुठे आम्हाला नाईटला खेळायला मिळावं. इच्छा पूर्ण सीझनमध्ये पूर्ण होत नाही, कारण त्यांच्या मुलांना रात्री खेळायला लावतात रेग्युलर्स क्रिकेटना, आणि 40+ वाल्यांना सांगतात की तुम्ही या दिवसा. परंतु इथे मात्र तसं काही नाहीये, फक्त आणि फक्त 40+ राज आपण पाहतोय. हो, हॉपवाली फ्लायटेड चेंडू, फ्लायटेड चेंडू आपण बघितला की नक्कीच पूर्णपणे चाकून गेला फलंदाजाला. डॉट चेंडू येतोय, डॉटने धावसंख्या स्थिर 17-17 विदाउट लॉस. काहीशी ऍक्शन जर बघितली आपण बॉलिंगची, तर गिरीश मडवीची आठवण व्हावी अशी गोलंदाजाची ऍक्शन. अगदी गिरीश मडवी याच ऍक्शनमध्ये गोलंदाजी करताना आपण नेहमी पाहतोय. स्वराज्य स्पोर्ट कशेळी संघ या सीझन मधील नंबर 1चा संघ, आणि गिरीश मडवीने काय कॅप्टन्सी केलेली आहे या सीझन मध्ये. लॉप केलेल्या चेंडूला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत. चांगला झेल आणि अशा प्रकारे फलंदाज होतोय फेल. प्रोफेशनल क्रिकेट तुम्हाला जर पाहायचं असेल ना 40+ मध्ये, तर तुम्ही नेहमी स्वराज्य कशेळी संघाचा खेळ पहा. या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट धावसंख्या 81 या स्पर्धेमध्ये त्यांनी केली. कुठलाही सामना त्यांचा बघा, एक कुठला फलंदाज जर अपयशी झाला तर लगेच त्याची जागा दुसरा घेतो. एक गोलंदाज अपयशी झाला तर त्याचं काम दुसरा गोलंदाज करतो. अगदी टिपिकल टीम वर्क त्यांच्या संघाकडून पाहायला मिळते. आणि त्याचमुळे स्वराज्य कशेळी हा संघ या सीझन मधील सर्वोत्कृष्ट संघ ठरलेला आहे, नंबर 1चा संघ ठरलेला आहे. खरं तर गणपत भोईर, साईनाथ पाटील, महेंद्र पाटील यांची तारीफ करावी तितकी कमी आहे, आणि त्यांना नेहमीच प्रोत्साहित केलेलं आहे ते म्हणजे देवानंदजी थळे साहेबांनी. 9 धावांची गरज आहे, धावसंख्या धावफलकावर 17 लागलेली आहे. 12 चेंडू 9 धावांची गरज. इथून सामना जर खेचून आणला भादवड संघाने, तर भादवड संघ हा सामना कधी विसरणार नाही. पुलटा चेंडू, बॅटची वरची कड लागली,
चेंडू गळी क्षेत्रामधून जातोय डीपला आणि क्षेत्ररक्षक मात्र तिथे भरकस प्रयत्न करताना दिसतोय. चेंडू सीमारेषा पार होतोय. 4 धावांसाठी येतोय चौकार. प्रदीप पाटीलच्या पहिल्या चेंडूवर आपण पाहतोय इथे चौकार आलेला आहे. धावसंख्या धावफलकावर 21 लागलेले. फक्त आणि फक्त 5 धावांची आता गरज. दोन्ही सामने मागचे लो स्कोरिंगचे सामने झाले. मात्र ह्या पुढचा सामना लो स्कोरिंगचा होणं शक्य नाही, कारण दोन्ही संघ आपण बलाढ्य संघ या ठिकाणी पाहणार आहोत. वीर तानाजी दापोडे वर्सेस गावदेवी स्पोर्ट पूर्णा. एका बाजूला देवा टावरे, एका बाजूला राजन पाटील. असा एक बॅटल रंगलेला आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज तयार. वेगवान चेंडू होता. चेंडू व्यवस्थित खेळता आलेला नाहीये. यष्टीरक्षकाने त्या ठिकाणी फेक केली, परंतु सिंगल त्या ठिकाणी मिळते. धावसंख्या धावफलकावर लागली ती 22. 4 धावांची फक्त गरज. एकतर्फा सामना झाला ना की प्रेक्षकांचाही नीरस होतो, प्रेक्षकांचाही रसभंग होतो. प्रेक्षक कशासाठी आलेले असतात? यूट्यूब आपला डाटा ते कशासाठी खर्च करतात? तर अशाच चौकार षटकारांसाठी, अशी फलंदाजी पाहण्यासाठी. परंतु इथे चौकार होत नाही. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते आणि या 2 धावांनी धावसंख्या धावफलकावर पोहोचते ती 24. फक्त 2 धावांची गरज. नवीन 40+ क्रिकेट संघटना भिवंडी तालुका अध्यक्ष चषक 2024 आपण पाहतायत. चेंडू फुलटॉस घेतला होता बॅटवर. सिंगल आली. औपचारिकता शिल्लक राहिलेली. फक्त 1 धाव करायची 8 चेंडूमध्ये. चांगलं प्रदर्शन या पूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहतोय सरवली संघाचं. लाजवाब गोलंदाजी, लाजवाब फलंदाजी, अगदी प्लॅनिंग मध्ये खेळतायत. मी तर म्हणेन प्रॅक्टिस असेल त्यांची. शहरापासून दूर केले होते. पंच वाईट बॉलचा इशारा करतायत आणि अशा प्रकारे विजय संपादन केला जातोय. जय हनुमान सरवली संघाकडून लगातार 2रा विजय या स्पर्धेमध्ये. अभिनंदन अभिनंदन. सुपर 16 मध्ये जाण्यासाठी मार्ग खरं तर मोकळा झालेला आहे. जय हनुमान सरवली.